मित्रांनो, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन कार्डाची केवायसी करणं आता बंधनकारक आहे। ही केवायसी करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर होती, परंतु ही आता वाढून 31 ऑक्टोबरपर्यंत करण्यात आलेली आहे। जवळपास 1 महिना आपल्याला वाढून मिळालेला आहे। तर तुमची ही केवायसी झाली आहे की नाही हे ऑनलाईन पद्धतीने देखील चेक करता येते। कसं चेक करायचं या संदर्भात आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत। तसेच जर तुमची ही केवायसी झाली नसेल तर ही केवायसी कशी करायची या संदर्भात देखील आपण माहिती देणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोरवरून मेरा रेशन 2.0 हे ॲप डाउनलोड करावे लागेल। काही अशा प्रकारे तुमच्यासमोर ॲपचा लोगो दिसल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल। काही अशा प्रकारचा आपल्यासमोर इंटरफेस आलेला आहे। इथं आपल्याला लॉग इन होण्यासाठी 2 ऑप्शन दिलेले आहेत, एक बेनिफिशियल युजर्स आणि डिपार्टमेंट युजर्स। बेनिफिशियल युजरवरती ऑलरेडी क्लिक असेल त्याच्यावर क्लिक राहून द्या। खाली आपला आधार नंबर आणि कॅप्चा जो दिसत आहे तसा समोरच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। OTP सेंड सक्सेसफुली असं ऑप्शन आलं, याच्यावरती क्लिक करा। OTP आल्यानंतर इथं OTP टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डबल एक पॉपअप आला, याच्यावरती ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर इथं स्किप करायचं आहे। स्किप केल्यानंतर आपल्यासमोर या ॲपचं पेज ओपन झालेलं आहे। तर आपल्यासमोर काही अशा प्रकारचं नवीन एक पेज ओपन झालेलं आहे। या पेजच्या सुरुवातीवरती आपल्याला आपलं रेशन कार्ड पाहायला मिळत आहे। आपला रेशन कार्डाचा नंबर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच या रेशन कार्डाच्या नंबरवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होत आहे। जसं की आपल्या रेशन कार्डवरती कोणकोणत्या किती व्यक्तीचे नाव ॲड आहेत ते सर्वांचे आपल्याला नावं पाहायला मिळत आहे। तशा प्रकारे आपण चेक करू शकता। आणि डाउनलोड कशी करायचे त्यासाठी वर एक डाउनलोडचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड देखील करू शकतात। आता आपल्याला चेक करायचं आहे की आपली केवायसी झाली आहे की नाही, तर आपल्याला मॅनेज फॅमिली डिटेल्स या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपले सर्व व्यक्तींचे नावं आले आहेत। तुम्ही इथं पाहू शकता की सर्वातवरती आपला रेशन कार्ड नंबर आहे। टोटल केवायसी पेंडिंग किती आहे ते देखील तुम्हाला दाखवत आहे। आता तुमच्या जे व्यक्ती आहेत रेशन कार्डामध्ये ॲड केलेले ते सर्व व्यक्तींचे तुम्हाला नाव पाहायला मिळत आहेत। आता त्यांची केवायसी झाली आहे की नाही तर तुम्ही कशी ओळखणार, तर आधार केवायसी असा पर्याय आपल्या समोर दिसत आहे। त्याच्यासमोरच नॉट व्हेरीफाय असं ऑप्शन दाखवत आहे, म्हणजे या व्यक्तीची केवायसी झालेली नाही आहे। आता ही केवायसी झाली नसेल तुम्हाला केवायसी कशी करायची, तर केवायसी करण्यासाठी आपल्याला राशन धान्य दुकानामध्ये जावं लागेल। तिथे जे ऑपरेटर असेल त्याच्याकडून आपल्यालाच केवायसी करावी लागणार आहे। तिथे जे मिशन आहे त्याच्यावरतीच आपल्याला आपला अंगठा देऊन आधार कार्ड नंबर टाकून आपला इथे केवायसी करणं आता गरजेचे आहे। ही केवायसी आपल्याला 31 ऑक्टोबरपर्यंत करणे आता गरजेचेच आहे। जर तुम्ही 31 ऑक्टोबरपर्यंत केवायसी करणार नाही तर तुम्हाला रेशन धान्य मिळणार नाही, मोफत राशन धान्य जे मिळत होतं ते मिळणार नाही। तसेच ज्या काही महत्त्वपूर्ण योजना आहेत त्याचा देखील लाभ घेता येणार नाही आहे। त्यामुळे 31 ऑक्टोबरपर्यंत नक्कीच तुम्ही ही केवायसी करून घ्या। अशा प्रकारे तुम्ही देखील पाहू शकता की तुमची ही केवायसी झाली आहे की नाही आणि ही केवायसी कशी करायची या देखील आपण माहिती पाहिलेली आहे। तर ही माहिती जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तसेच या योजनेसंदर्भातच्या आणि सरकारी योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अपडेट योजनाची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।